महाराष्ट्र दिनानिमित्त अलिबाग येथील अलिबाग पोलीस परेड मैदानात उत्साहात ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नेहा भोसले व प्रशासनातील अधिकारी, पोलीस दल हे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय सांगाल, आज महाराष्ट्र दिन आहे, जागतिक कामगार दिन आहे आणि बुद्ध जयंती देखील आहे। त्रिवेणी संगम आज आहे, आपण आज ध्वजारोहण केलेलं आहे, काय आपली प्रतिक्रिया? मी सुरुवातीला आपल्या सर्वांच्या माध्यमातून आजच्या महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देते। महाराष्ट्र ही भूमी, हे राज्य आपला अभिमान राहिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ, अशा अनेक खऱ्या अर्थानं साधुसंतांची आणि महान व्यक्तिमत्वांची भूमी म्हणून महाराष्ट्र ओळखली जाते। पुरोगामी विचारधारा, प्रगतिशील विचारधारा म्हणून हे राज्य ओळखलं जातं। आणि या दिनी खऱ्या अर्थानं ज्यांनी या राज्याच्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र निर्मितीसाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्यांचं योगदान ही भूमी कधी विसरणार नाही। मी या निमित्ताने त्यांच्या विनम्र स्मृतीस आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या त्या विचारसरणीला, त्यांच्या कष्टांना, त्यांनी जे काही संघर्ष केला, त्या सगळ्या त्यांच्या या वैशिष्ट्यांचे मी मनापासून त्यांना अभिवादन करते, आभार मानते। आणि त्यातून ही राज्याची निर्मिती झाली। अशाच पद्धतीनं आपलं हे राज्य हे प्रगतिशील होत राहावं, विकसित होत राहावं, अशीच या दिनाच्या निमित्ताने सदिच्छा। आयसरून पाठवून ध्वजवंदनाचा मान रायगडमध्ये 2 मंत्र्यांना दिला जातो, पण रायगड जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री नाही आहे। रायगडच्या विकासासाठी महत्त्वाचं वाटत नाही। खरं तर महत्त्वाचं हे आहे की जिल्हा कुठे थांबला नाही पाहिजे आणि पालकमंत्री पदाच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे ते आमचे प्रमुख नेते घेतील, महायुतीचे नेते असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आता सुनेत्रा काकी आहेत, हे त्या ठिकाणी निर्णय घेतील। पण एक बाब निश्चित आहे की त्या पदामुळे आपल्या जिल्ह्याचा विकास कुठेही खंडित होणार नाही किंवा कुठेही पालकमंत्री नाही म्हणून जिल्ह्यासोबत दुजाभाव हा होणार नाही, याची खबरदारी तिघांनी घेतली होती। बच्चू कडूंचं आता सरकारमध्ये विलीनीकरण झालेलं आहे। सरकार नाही, पक्षामध्ये विलीनीकरण झाले, पण सरकारमध्ये आता ते आलेलेच प्रकारे। तर व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।